नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा याची सुनावणी ही अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरूच आहे. दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे युक्तिवाद होत आहेत आणि बऱ्याचदा तर जे फाईल केलेले ॲफिडेव्हिट्स आहेत त्याच्यावरच आक्षेप घेतला जातोय. पण नुकत्याच झालेल्या एका सुनावणीमध्ये म्हणजे सोमवारी झालेल्या म्हणजेच 4 डिसेंबर 2023ला झालेल्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाकडनं हा दावा करण्यात आलेला आहे की आमच्या सोबत असलेल्या आमदार आणि किंवा लोकप्रतिनिधी यांच्या एकूण मतांची संख्या जर पाहिली तर ती 1 कोटीहून सुद्धा जास्त आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही लोकप्रतिनिधी पाहत आहात तशाच पद्धतीने संघटनात्मक पातळीवर बहुमत कोणाकडे आहे हे तर निवडणूक आयोगाने पाहिलंच पाहिजे. हा आग्रह अर्थातच शरद पवार गटाचा आहे, पण त्यासोबतच त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की आमच्या सोबत असलेल्या लोकप्रतिनिधींच्या त्यांना मिळालेल्या मतांची संख्या ही 1 कोटीहून जास्त आहे. आता ह्याच्या मागे नेमका तर्क काय आहे, ही कुठली टेस्ट आहे, हा कुठला निकष आहे ज्याच्या आधारावर इलेक्शन कमिशन पक्ष कोणाचा हे ठरवत असतं. शिवसेनेचा निकाल जर आपण पाहिला तर त्यात आपल्याला हे धागेदोरे सापडतील किंवा त्याच्या मागचं लॉजिक समजेल. त्यामुळे जसं आता जितेंद्र आव्हाड जे शरद पवार गटातले नेते आहेत ते ज्या पद्धतीने सांगतायत की आमच्याकडे 1 कोटीहून जास्त मतांची संख्या असलेले इतके लोकप्रतिनिधी आहेत, याचा अर्थ नेमका काय लागतो आणि याचं लॉजिक नेमकं काय आहे हे आपल्याला शिवसेनेच्या निकालातनं समजू शकतं. तर शिवसेनेच्या वेळेला सुद्धा 3 गोष्टी पाहण्यात आलेल्या होत्या. पक्षाची घटना, पक्षाचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे पक्षाची ध्येय धोरणं किंवा पक्ष ज्यासाठी मुळात स्थापन झालेला आहे त्या वाटेवर कोण चालते याही गोष्टी पाहिल्या जातात. आणि सोबतच अर्थातच पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर आणि सोबतच आमदार खासदारांचं पाठबळ कोणासोबत जास्त आहे हे सुद्धा पाहिलं जातं. आता शिवसेनेच्या बाबतीमध्ये मात्र कॉन्स्टिट्यूशन हाच मुळात वादात सापडलेला भाग होता. इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आलेले 2018 मधले बदल याची नोंद काही आमच्याकडे नाहीये आणि सोबतच ती कॉन्स्टिट्यूशन अनडेमोक्रेटिक आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं 2018 मध्ये जी देण्यात आलेली होती ती. आणि त्याच्यामुळे टेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती मात्र बाजूला करण्यात आलेली होती. हा एक मुद्दा इलेक्शन कमिशनने म्हटलेला होता. सोबतच पुढे त्यांचं हे सुद्धा म्हणणं होतं की संघटनात्मक पातळीवरचं बहुमत ते का पाहू शकत नाहीत. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की नीदर ऑफ द फॅक्शन प्रोव्हाइडेड डिटेल्स ऑफ द ॲक्च्युअल एक्झिस्टिंग स्ट्रेंथ. म्हणजे ना शिंदे ना ठाकरे कोणीही ॲक्च्युअल नेमकी स्ट्रेंथ कोणासोबत किती आहे याचे काही असे ठोस नंबर दिलेले नव्हते. सोबतच त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की 27 फेब्रुवारी 2018ला जी काही पदाधिकाऱ्यांची नावं आम्हाला कमिशनकडे सांगण्यात आलेली होती की हे पदाधिकारी नेमण्यात आलेले आहेत किंवा निवडून आलेले आहेत, तर ते सुद्धा आमच्याकडे असं दिसतंय की ती प्रतिनिधी सभा त्यातले मेंबर्स नेमके कोण होते याचे सुद्धा डिटेल्स इलेक्शन कमिशनकडे देण्यात आलेलेच नाही आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर नेमकं कोण कधी निवडून आलेलं आहे, ती प्रतिनिधी सभा नेमकी कोण होती याचे कुठलेही डिटेल्स नसल्याने आम्ही ऑर्गनायझेशनल सपोर्ट हा पाहिलेला नाही हे सुद्धा कारण त्याच्यामध्ये देण्यात आलेलं होतं. आणि मग राहता राहिला प्रश्न लोकप्रतिनिधींचा. त्यामुळे टेस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पक्षाची घटना हा मुद्दा बाजूला राहिला शिवसेनेच्या प्रकरणामध्ये. सोबतच पक्षाच्या संघटनेत नेमकं कोणाचं बहुमत आहे हाही मुद्दा राहिला बाजूला. आणि तिसरा मुद्दा आला तो म्हणजे पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा. आता याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा जेव्हा पाहिला जातो तेव्हा काही फक्त डोकी मोजली जात नाहीत की अमुक अमुक एवढे आमदार आहेत त्यातले अमुक आमदार कोणासोबत आणि तमुक आमदार कोणासोबत असं फक्त पाहिलं जात नाही, तर त्या आमदारांना मिळालेली मतं सुद्धा पाहिली जातात. आणि सोबतच त्या पक्षाने निवडणूक जेव्हा लढवलेली असते सार्वत्रिक निवडणूक त्याच्यामध्ये सुद्धा भले हरलेले उमेदवार असतील पण त्यांना सुद्धा किती मतं पडलेली आहेत आणि त्यांच्यातले सुद्धा कोण कोणासोबत आहेत ही सुद्धा गोष्ट इलेक्शन कमिशन पाहत असतं. आणि म्हणूनच इथे आता जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं दावा केला जातोय की आमच्याकडे 1 कोटींहून जास्त मतं पडलेली इतके लोकप्रतिनिधी हे आमच्या सोबत आहेत. आता हे कसं पाहायचं तर इलेक्शन कमिशनने शिवसेनेच्या निर्णयामध्ये याच्या सगळे दाखले जे आहेत किंवा याची सगळी उदाहरणं आहेत ती दिलेली आहेत. बेसिकली शिवसेनेच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने म्हटलेलं होतं की एकूण 55 आमदारांपैकी अर्थात पुन्हा एकदा सांगतो की सार्वत्रिक निवडणुका ज्या झालेल्या असतात त्याची आकडेवारी पकडली जाते. तर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे हे 55 आमदार इकडे धरण्यात आलेले आहेत आणि त्याच्यापैकी इथे सांगण्यात आलेलं आहे की एकूण मतं पडलेली होती 47,82,000. त्यातली एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जे आमदार आहेत त्यांच्या मतांची एकूण संख्या होते 36,57,000. म्हणजे एकूण मतापेक्षा शिंदेसोबत जे आलेले आहेत त्याची टक्केवारी बनते 76%, जवळपास 76%. हेच उद्धव ठाकरेंसोबतचं बघायचं झालं तर एकूण 47,82,000 उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांची मतांची संख्या बनते 11,25,000. त्यामुळे
शिंदेंसोबत असलेले 36 लाख आहेत आणि हेच ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांची मतांची संख्या जर पाहिली तर ती साधारण 11 लाखाच्याच घरात आहे। त्यामुळे इथे बहुमत किंवा इथे पारडं जे आहे ते शिंदेंचं जड राहिलेलं पाहायला मिळतं। अर्थात याच्यामध्ये जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची सुद्धा संख्या जी आहे ती सुद्धा पकडली गेलेली आहे। म्हणजे टोटल शिवसेनेला किती मतदान झालं आता जे आपण पाहिलेलं आहे ते जिंकलेल्या उमेदवारांचं पाहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही फक्त 47 लाख टोटल मतं पाहतोय। पण उमेदवार सुद्धा काही पराभूत झालेले असतात, पण त्यांच्या सुद्धा मतांची जी संख्या आहे ती सुद्धा पकडली जाते, तर त्याच्यामध्ये सुद्धा शिंदेंनाच बहुमत आहे असं सुद्धा इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे। आता हा झाला प्रश्न आमदारांचा। दुसरा मुद्दा येतो किंवा दुसरे लोकप्रतिनिधी जे पाहिले जातात ते संसदेतले, म्हणजे खासदार नेमके कोणाचे आहेत लोकसभेतले। तर इथे सुद्धा इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे की एकूण 18 खासदार त्यावेळेला निवडून आलेले होते 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे। त्या 18 पैकी 13 खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत। आता या एकूण 18 खासदारांना पडलेली मतं जर आपण पाहिली तर ती आहेत 1,02,45,000 इतकी, ज्यापैकी 13 खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत। त्यांचे एकूण मताची आपण ही संख्या पाहिली तर ती जाते 74,88,000 इतकी मतं ही शिंदेंसोबत आलेल्या खासदारांना एकूण पडलेली आहेत। हाच विचार ठाकरेंचा करायचा झाला तर ठाकरेंसोबत असलेल्या 5 खासदारांची मतांची मतं किती पडलेली होती हे पाहायचं झालं तर त्यांना 27,56,000 इतकी मतं पडलेली होती। त्यामुळे एकनाथ शिंदेंसोबत असलेले खासदार ज्यांना 74 लाख इतकी मतं आहेत तर तेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या खासदारांची संख्या जर पाहिली तर तिथे मात्र 27 लाखच मतं आहेत। त्यामुळे इथे सुद्धा पुन्हा एकदा पारडं जड ठरतं हे एकनाथ शिंदे यांचं, आणि म्हणूनच लेजिस्लेटिव्ह विंग ज्याला आपण म्हणतो, विधिमंडळ म्हणण्यापेक्षा म्हणजे इथे विधानसभेतले आमदार आणि तिकडे लोकसभेतले खासदार, या दोघांमध्ये सुद्धा मतं ज्यांना जास्त पडलेली आहेत ते पाहता इलेक्शन कमिशनने हे पाहिलेलं होतं की दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं पारडं जड आहे, त्यांच्यासोबत असलेल्या लोकप्रतिनिधींना जास्त मतं पडलेली आहेत, आणि म्हणून शिवसेना ही एकनाथ शिंदेंची हा निकाल इलेक्शन कमिशनने दिलेला होता। त्यामुळे हा जो निकष आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि याचाच आधार इथे आता आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत शरद पवार गट। पण याच्यामध्ये एक कन्फ्युजन मात्र कायम आहे, शिंदेंचे असतील किंवा ठाकरेंचे असतील नेमके कोणासोबत किती आमदार आणि किती खासदार होते याची संख्या ही मात्र आपल्याला पाहायला मिळत होती, दिसत होती, आणि जे फाईल करण्यात आलेले होते गोष्टी इलेक्शन कमिशनकडे त्याच्यात सुद्धा ही गोष्ट आपल्याला स्पष्ट पाहायला मिळत होती की नेमके कोणासोबत किती लोकप्रतिनिधी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मात्र अजूनही ही गोष्ट स्पष्ट झालेली नाहीये की नेमके किती आमदार कोणासोबत आहेत, खासदारांची संख्या ही स्पष्ट आहे। आता इथे ही गोष्ट सुद्धा आपल्याला विचार करायला हवी की शिवसेनेच्या 18 खासदारांना पडलेली एकूण मतं जर आपण पाहिली तर तीच 1,02,00,000च्या घरात जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या त्यांचे लोकसभेचे हे 4च खासदार त्यांच्या सोबत आहेत। इथे 18 खासदारांची मतांची संख्या ही 1 कोटीच्या घरात आहे। राष्ट्रवादी सोबत मात्र 4च खासदार आहेत। साधारणतः जी माहिती आहे त्याच्यानुसार शरद पवार गटासोबत इथे 14 ते 15च आमदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड किंवा शरद पवार गटाकडनं हा 1 कोटीचा आकडा कुठून आणला जातोय याची काही मात्र अजून खात्रीशीर माहिती आलेली नाहीये समोर, किंवा त्याची कुठली सांख्यिकी माहिती जी असते ती सुद्धा समोर आलेली नाहीये। पण त्या गटाकडनं मात्र तो दावा केला जातोय की त्यांच्याकडे 1 कोटीहून जास्त मतं असलेले इतके लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत आहेत। आता ह्याचे जेव्हा इलेक्शन कमिशनकडे दिलेली जी कागदपत्र असतात ती जेव्हा पब्लिक डोमेनमध्ये येतील, हा आकडा जेव्हा ॲक्च्युअली समोर येईल की दोघांसोबत नेमके किती आमदार खासदार आहेत, त्याच वेळेला आपल्याला हे गणित जसं इथे इलेक्शन कमिशनने शिवसेनेच्या बाबतीत मांडलेलं आहे तशाच पद्धतीने राष्ट्रवादीचं सुद्धा आणखीन क्लिअरली मांडता येईल। पण हा जो दावा जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं करण्यात आलेला होता त्या निमित्ताने तो निकष नेमका काय आहे हा समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची, तुमच्या मते काय आहे, शरद पवार की अजित पवार, हे कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगाकडील सुनावणीचे सुद्धा सगळे वेळोवेळचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। त्यामुळे या बातम्यांसोबतच इतरही महत्त्वाच्या बातम्या, त्याचे लेटेस्ट अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।